तर मित्रांनो, मी काही झाडं मागवली होती बनी कार्टवरून, तर ती बघूया, आपण रिव्ह्यू करूया कशी आहेत ती झाडं. मी पण पहिल्यांदाच मागवलेत. त्यांना मी आता ओपन करतो या बॉक्सला. हा बघा, असा प्रकारचा बॉक्स येतो बनी कार्टवरून आपण झाडं मागवल्यावर. आणि हे बघा, ही झाडं आहेत. हे बघा, हे मी एक झाड मागवलं होतं जे कार्पेट टाईपसारखं आहे, छोटं होतं म्हणून मागवलेलं. झाडांची यांची पॅकेजिंग चांगली आहे, ते झाडांना काय डॅमेज वगैरे झालं नाही. हा, झाड पण एकदम चांगलं फ्रेश आलं आहे. हे पॅकेट काय कळलं नाही मला कशाला होतं, ब्ल्यू कलरचं. तर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. अजून आपल्याकडे झाडं आहेत. हे मी स्टेम्स मागवलेले, ते ॲक्च्युली मी पॉटमध्ये मागवलेलं, पूर्ण एकच झाड पॉटमध्ये मागवलं आहे. आता ह्याच्यामध्ये मला किती स्टेम मिळालेत ते बघूया आपण. खूप सारे दिसत आहेत स्टेम्स. ह्याच्यामध्ये वाटतं टोटल 3 प्रकारची झाडं आहेत. हे बंचनुसार त्यांनी दिले, म्हणजे प्रत्येक बंचमध्ये वेगवेगळी झाडं आहेत. आणि झाडं एकदम मस्त आहेत, फ्रेश झाडं आहेत, एकदम डॅमेज वगैरे कायच नाही झाडांना. वरती त्यांना काय झाडं गळले वगैरे कायच नाहीत. आणि बनी कार्टवाल्यांची डिलिव्हरी 3-4 दिवसातच झालेली माझ्याकडे. हे नावं माहीत नाहीत मला या झाडांची काय आहेत ती. तुम्हाला माहीत असतील तर कमेंटमध्ये मला सांगा. चला आता आपण पॉटवालं झाड बघूया, त्यांचे रूट्स कसे आहेत ते. हे झाड एकदम छोटं आहे. हे ह्याच्यासाठी घेतलेलं मी, कार्पेट होण्यासारखं. रूट्स पण याचे चांगले आहेत. आणि हे बघा, हा माझा फिश टँक आहे छोटासा, आणि त्याच्यामध्ये ही मी झाडं प्लॅन्ट केलेत. प्लॅन्टचा व्हिडिओ बनवला नाही मी, ह्या झाडांचा अपडेट मी लवकरच टाकेन.